नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा तुमच्यासाठी जी आर घेऊन आलेलो मित्रांनो. हा जो जी आर असणार आहे शिक्षक प्रवर्गांसाठी असणार आहे मित्रांनो. डीएड आणि बीएड झालेल्या शिक्षकांसाठी हा जी आर आलेला आहे मित्रांनो. कटांतरित तत्वावर नियुक्त करण्याबाबत हा जी आर आलेला आहे मित्रांनो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो. कशा पद्धतीने कटांतरित तत्वावर नियुक्त होणार आहे, काय सॅलरी असणार आहे, कशी पद्धत असणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे मित्रांनो. तर चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर कशा प्रकारे वॅकन्सी वगैरे कुठे येणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर इथे लिहिलेलं आहे मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कटांतरित तत्वावर नियुक्ती करण्याबाबत हा जी आर आलेला आहे मित्रांनो. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून हा जी आर आलेला आहे. दिनांक 23 सप्टेंबर 2024 चा हा जी आर आहे मित्रांनो. ओके, तर त्यांनी प्रस्तावना दिलेली मित्रांनो. जसं की तुम्ही बघू शकता, राज्यात 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या 2 शिक्षकांपैकी एक शिक्षक हा नियुक्त शिक्षक नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके, यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळांना नियुक्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही. तसेच राज्यात डीएड बीएड अर्थधारक पात्रता बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे उचित येणार नाही मित्रांनो. ओके, त्यासाठी त्यांनी यशस्व अशा ठिकाणी संधी दिलेल्या शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शिक्षण नुकसान होणार नाही. तसेच डीएड व बीएड अर्थधारक पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षकीय पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल मित्रांनो, सांगण्यात आलेले आहे. यामध्ये यशस्व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड बीएड अर्थधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत शासनाच्या विचारधारणात होती मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. शासनाने काय केले, निर्णय काय घेतले आपण ते बघूया. शासन निर्णय: स्थानिकीय स्वराज्य संस्थेमधील 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बीएड अर्थधारक बेरोजगार शिक्षक यांच्यामधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेले उपरोक्त क्रमांक 4 येथील शासन निर्णय 5/9/2024 या निर्णयामध्ये अधिक्रमित करण्यात येत आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्था 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एका पदावर डीएड बीएड अर्थधारक बेरोजगार शिक्षक उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी. याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे करण्यात येत आहे मित्रांनो. सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहतील. त्यानंतर डीएड बीएड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कटांतरित तत्वावर, नीट लक्षात ठेवायचे, नियुक्त देण्यात येईल मित्रांनो. आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गातील सेवा समावेश व सामावून घेण्याचे व नियमित सेवेत इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार हक्क नसेल मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल, परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीनंतर दरवर्षी न्यूनीकरण करता येईल. त्यांचे तुम्हाला जर मानधन असावे तर 15,000 रुपये प्रति महिना असणार मित्रांनो, इथे लिहिलेलं आहे. एकूण इथं 12 रजा देय असणार आपल्याला. ओके, 12 रजा आपण घेऊ शकतो वर्षामध्ये मित्रांनो. एकूण देय रजा जास्त रजा जर आपण घेतल्या मित्रांनो तर वेतनामधून आपल्याला इथून कट करण्यात येते मित्रांनो. कोणत्याही प्रशासकीय अधिकारी नसतील मित्रांनो आपल्याला. त्यानंतर आपल्याला इथे मित्रांनो जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षकाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीने करणे आवश्यक आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्याला बंधपत्र हमीपत्र लिहून द्यायचे मित्रांनो. नियुक्तीच्या कालावधीनंतर करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विविध काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. या आशयाचे बंधपत्र हमीपत्र घेण्यात यावे. बंधपत्र हमीपत्र करार पद्धतीने नियुक्त देताना शासनाने विविध केलेल्या अटी शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असलेल्याच्या तसेच करार पद्धतीने नियुक्त
करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. सक्षम प्राधिकारी तसंच यांनी परिस्थितीमुळे कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखाधीन कालावधी संपूर्णपणे करार पद्धतीने सेवा समाप्त केल्याशिवाय त्यात हरकत अपेक्षा राहणार नाही मित्रांनो, असं त्यांनी सांगितले आहे. तुम्ही कधी सेवा वगैरे तुम्हाला सोडायची पण असेल तर तुम्ही सोडू पण शकता तुमच्या इच्छेवर मित्रांनो ते. ओके. अधिपत्याने तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणे असतील मित्रांनो. ओके. ते जे तास इतर शिक्षकांप्रमाणे तुमचे तास असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाकरता प्राथमिक व उच्च मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची पात्र इच्छुक उमेदवारांकडून आवेदन पत्र मागून निश्चित आदेश द्यावे मित्रांनो सांगण्यात आलेले आहे. सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकतेनुसार आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात असं सांगण्यात आलेले आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकार यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीकरिता सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील मित्रांनो सांगण्यात आलेले आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर करार पद्धतीने नियुक्त करायच्या शिक्षक शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आलेल्या त्यांची कटांतरित सेवा समाप्त करण्यात यावी मित्रांनो सांगण्यात आलेले आहे. ओके. ते करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांच्या प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे माहिती व आधार सामग्रीबाबत गोपनीय पाडणे आवश्यकता राहील मित्रांनो सांगण्यात आलेले गोपनीय ठेवायचं आलेलं असं मित्रांनो. करार पद्धतीने आपली नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपवलेले कामकाज जे मित्रांनो निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करावे आवश्यक राहील. त्यानंतर तुमच्या कामकाजावरून नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकार वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील. सदर मूल्यमापनात कटांतरित शिक्षणाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शन आल्यास कटांतरित तत्वावरून सेवा समाप्त करण्यात येईल मित्रांनो. जर तुमचं कामाची पद्धत चांगली नसेल मित्रांनो तुम्हाला इथून कामावरून कधी पण इथून काढण्यात येणार मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. इथं समाप्त करण्यात येईल. शाळांची पटसंख्या 10 पेक्षा जास्त झाल्यास कटांतरित तत्वावर नियुक्त करण्यात आलेले डीएड व बीएड अर्थाधारक कटांतरित शिक्षकांची सेवा नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील. नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर नियमित जेव्हा परमनंट भरती येईल मित्रांनो त्यानंतर कटांतरित शिक्षकांची सेवा आपोआप संपुष्टात येईल. म्हणजे तुम्हाला काढण्यात येईल. नियमित भरती निघाली नियमित स्वरूपात तुमची परीक्षा होणार. जर तुम्हाला त्यात पण फॉर्म भरायचा नियमित तुम्ही भरू शकता पण तुम्हाला तिथून काढण्यात येईल नंतर कटांतरीमधून. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्यात कामात व्यवस्था निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामाची गुंतवले नसावे मित्रांनो. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेले व्यक्तींचे गुंतलेले हितसंबंध जाहिरात करणे आवश्यक राहील मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो ज्या 10 पेक्षा कमी पटसंख्येतल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कार्यरत 2 नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकांची प्राधान्य जास्त संख्या असलेल्या शाळेत समुदेशनाने बदली करण्यात यावी मित्रांनो. यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुक घेण्यात यावी. जर दोन्ही शिक्षक बदलीचे जाण्यास इच्छुक असतील तर सेवाज्येष्ठ शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे मित्रांनो. ओके. तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकांची बदली यावी. तथापि कटांतरित शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकांची बदली घेऊ नये असं सांगण्यात आलेले मित्रांनो. 20 मध्ये कटांतरित तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकांचा लगतचे नियंत्रण केंद्र प्रमुखांचे असेल मित्रांनो. त्यानंतर गट शिक्षण अधिकारी व शिक्षण अधिकारी प्राथमिक यांचे नियंत्रण असेल मित्रांनो. ओके. त्या संदर्भाधीन शासनचे पत्र जे 7/7/2023 मध्ये दिलेले 15/7/2024 नुसार दिलेल्या मार्गदर्शन सूचना यापुढे 10 पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना लागू राहतील. यासाठी देण्यात येणारे मानधन सदर शासन निर्णयामध्ये दिनांकास 15,000 रुपये एवढे राहणार मित्रांनो सॅलरी आपल्याला. सदर बाबींचे होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागवता यावा. सदर शासन निर्णय तरतूद केवळ स्थानिक स्वराज्य शाळांमधून लागू राहतील मित्रांनो. अशा प्रकारे हा जी आर आलेला आहे मित्रांनो. हा जो जी आर मित्रांनो जसं की तुम्हाला मी सांगितलेलं आहे की हा जी आर 23 सप्टेंबर 2023 चा जी आर असणार मित्रांनो. कटांतरित शिक्षणांसाठी त्यांनी माहिती वगैरे सगळी दिलेली मित्रांनो. कशा पद्धतीने नेमणूक होणार आहे काय सॅलरी होणार आहे
कोणत्या ठिकाणी काय जागा निघणार संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे मित्रांनो. ओके, तुम्हाला याच्या विचारायला काही डाऊट असेल मित्रांनो तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि खूप काही कटांतरी भरती मी टाकलेला आहे मित्रांनो, जसं की पालघरमध्ये आलेली होती मागे, त्याच्यानंतर भरपूर ठिकाणी मी माझ्या चॅनलवर टाकलेल्या होत्या मागे. असेच कटांतरी भरती पण येत असतात मी त्यांच्या बाबतचे GR वगैरे मी तर टाकलेले, गव्हर्नमेंटचे GR आपण सगळे इथे बघत असतो मित्रांनो. शेतकरीची असो का कटांतरी भरतीची असो, गव्हर्नमेंटची असो, प्रायव्हेट जॉब असो मित्रांनो. ओके, या GR बद्दल तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं, जास्तीत जास्त आपल्या शिक्षक मित्रांना शेअर करायचा, व्हिडिओ जास्तीत जास्त परिवाराला शेअर करायचा मित्रांनो, मित्र परिवारामध्ये पण नातेवाईकांमध्ये शेअर करा. आणि तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो. आणि त्याच्यानंतर माझ्याशी बोलायचं असेल तर टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन जाते, तुम्हाला मेसेज करू शकता मित्रांनो. तिथं पण मी डेली अपडेट देत असतो मित्रांनो, जेणेकरून काही पण आता वॅकन्सी आल्या की तिथे मी टाकत असतो मित्रांनो व्हिडिओ वगैरे किंवा त्यांचे PDF फाईल वगैरे मी तिथेच टाकत असतो मित्रांनो. ओके, जेणेकरून तुमचा फायदा हो त्यासाठी तिथे तुम्ही जॉईन होऊन द्यायचे मित्रांनो. ओके, आणि नंतर कोणती कटांतरी भरती आली मित्रांनो तर नक्कीच मी तुम्हाला शेअर करेल तो पण व्हिडिओ. तोपर्यंत चॅनलला बनवून राहायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो.